भटकी कुत्री. ॲक्च्युली आय एम ऑल्सो डॉग लवर. त्यामुळं भटकी कुत्री हा शब्द उच्चारताना मनात कालवाकालव होते. परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू या बाबतीत तरी मी नेहमीच पाहत आलो आहे. त्यामुळं जे ऐकलं, जी घटना घडली आहे, चाकण आंबेठाण गाव, हृदय हेलावून टाकणारी घटना. कोणाच्याही बाबतीत अशी घटना घडायलाच नको आहे. आणि ऑन दी स्पॉट अशा कुत्र्यांना शूट करून मारून टाकलं पाहिजे, असंही मी एक डॉग लवर असूनसुद्धा मत प्रदर्शित करतो आहे. कारण घटनाच तेवढी भयानक घडली आहे. चाकण आपल्याला माहिती आहे, एक चांगलं औद्योगिक वसाहत असलेलं शहर झालं आहे ते आता. कारण बरीच अपार्टमेंट्स, बऱ्याच मोठे मोठे टॉवर्स तिकडे झालेत आणि लाखो लोक तिकडे राहायला गेलेत. या चाकणजवळील आंबेठाण या विभागात सर्व्हिस रोडवरून साधारण बातमीमध्ये दिलेलं टायमिंग पहाटे 2चं वगैरे आहे. 32 वर्षाची एक स्त्री त्या सर्व्हिस रोडनी चाललेली असताना अचानक 5-7 कुत्र्यांनी तिला घेरलं. अर्थात 5-7 कुत्री जेव्हा एकदम अंगावर येतात तेव्हा भल्या भल्याची गाळण उडते आणि ही तर स्त्री आहे. गांगरून गेली बिचारी आणि त्यांनी तिचे लचके तोडायला सुरुवात केली. ह्या 5-7 जणांचा हा उद्योग बघून इतर त्यांचे मित्र कुत्री तीसुद्धा हिच्या अंगावर आली आणि 14-15 कुत्र्यांनी मिळून या एका 32 वर्ष वय तरुणीचा, स्त्रीचा बळी घेतला. नशीब थोडंफार CCTVचं जाळं तिथं आहे, म्हणून सकाळच्या प्रहरी हा घडलेला प्रकार त्या CCTVमधून समजला. सुनसान रस्त्यावर आरडाओरडा करूनसुद्धा जास्तीत जास्त इंडस्ट्रीयल एरिया, कदाचित नाईट शिफ्ट सुरू असेल, मशिनरीचा आवाज आणि ती ज्या रस्त्यावरून चालली त्याच्या आसपास वस्ती कमी असावी असा माझा एक अंदाज. कारण एक्झॅक्ट लोकेशनला काय मी अजून गेलो नाही आहे. पण जे काही घडलं, जे काही वाचलं, जे काही ऐकतो आहे, या पुण्याच्या जवळच्या या चाकण परिसरात अशा पद्धतीने एखाद्या स्त्रीचा मृत्यू व्हावा, कुत्र्यांनी लचके तोडावेत आणि त्यानंतर मग नागरिकांनी मत प्रदर्शित केलं आहे की ही कुत्री नसून लांडगा आणि कुत्र्याची एक संकरित जात अशी इथं आणून सोडली आहेत का, असाही आम्हाला संशय येतो. कारण आम्हाला तर आता घरातनं रात्री बाहेर पडणं हा खूप धोकादायक प्रसंग असंच वाटायला लागलं आहे. आता असं जर तिथले नागरिक बोलत असतील तर त्याच्यामध्ये काय तथ्य आहे हे आता प्रशासनाने पडताळून पाहिलंच पाहिजे. आणि सत्वर जो काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे त्या पद्धतीने तिथं अंमलबजावणी झाली पाहिजे. शेल्टर सेंटरला ही कुत्री गेली पाहिजेत आणि जर त्यांच्यातील कोणाला रेबीज झालेला आढळला तर त्याला मोक्ष दिला पाहिजे. सायलेंट डेथ देणं फार गरजेचं आहे. कारण ह्युमन लाईफ इज ऑलवेज ऑन द टॉप प्रायोरिटी. हे कधीही कोणीही विसरता कामा नये. सगळ्या डॉग लवर्सला सुद्धा मी हेच आव्हान करेन, तुम्ही आम्ही एखादा नातेवाईक जर 1-2 शब्द वाईट बोलला तर आपण त्याच्या घरी जाणं येणं बंद करतो, अशी अवस्था आहे आपल्या माणसातली. मग ही 10-15 कुत्री जर तुमच्यातल्याच एका मनुष्य जातीतल्या एका स्त्रीचा बळी घेत असतील तरी तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणार का, असा मी खडा सवाल सगळ्या डॉग लवरला विचारतो. अशा गोष्टींचा सत्वर योग्य तो बंदोबस्त झालाच पाहिजे.
उद्या ही 15 कुत्री जर तुम्ही एखाद्या शेल्टरमध्ये ठेवली आणि तिथं जर काही असे निष्पाप कुत्री असतील, तर या 15 दांडगट कुत्र्यांपासून तिथली निरपराध कुत्रीसुद्धा खटाखट मरायला लागतील. हे डॉग लव्हर्सनी विसरलं नाही पाहिजे. त्यामुळं अशी भयानक जर जात असेल रस्त्यावर मोकाट सुटलेली, तर ती कधीतरी येणाऱ्या बिबट्यापेक्षा ही रोज घातक असलेली जात ही रोज तुमच्या संपर्कात येणार आहे. आणि रोज जर असा एखादा बळी ठरत असेल, तर मात्र त्यांचा बंदोबस्त कायमचा केलाच पाहिजे, अशाच मताचा मी तरी आहे. जे काही घडलंय त्या स्त्रीच्या घरामध्ये केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल. भले ती कोणीही असो, ती कोणाची तरी लहानग्यांची आई असेल, कोण्या बापाची मुलगी असेल, कोणाची पत्नी असेल. अरे तिच्या नातेवाईकांनी तिच्यावरती अमाप प्रेम केलेलं असेल. तिलासुद्धा तिने प्रेमाने वागवलेली अनेक माणसं कुटुंबात असू शकतात. एका कुटुंबातला तो हिस्सा असा तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर मरतो, याच्या यातना त्या कुटुंबाला किती झाल्या असतील? काय त्या यातना मोजायचं कुठलं काही मशीन आहे? मोजू शकाल काय त्या यातना? तुम्हा आम्हाला काय वाटून घेता येतील? ठीक आहे, फक्त आपण मॉरली बरोबर आहोत वगैरे भाषणबाजी करू, पण याच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा ही घटना घडलीच कशी याच्या मुळापर्यंत जाऊन ती घटना पुन्हा वारंवार कोणत्याही विभागात घडू नये अशीच बंदोबस्त सगळ्या नागरिकांनी याच्याबाबत आवाज उठवलाच पाहिजे. डॉग लवर्स नाराज झाले तरीही हरकत नाही, मी पण त्याचा भाग आहे. पण सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण जी काही घटना घडली ही अतिशय अप्रिय घटना आहे. आणि ही तिथे घडली म्हणून पुणे शहरात घडणार नाही, म्हणून कुठल्या दुसऱ्या शहरात घडणार नाही असं नाही. पाळलेली कुत्रीसुद्धा मालकाच्या मालकिणीच्या अंगावर जाऊन लचके तोडायला कमी करत नाहीत, अशी सुद्धा उदाहरणं तुम्ही आम्ही पाहिलेली आहेत. जिथं माणूस माणसाला ओळखू शकत नाही आयुष्यभर, तिथं तुम्हाला प्राण्यांच्या मेंदूचा काय तुम्हाला बोध घेणार आहे हो? काय तुम्हाला अंदाज लागणार आहे? कधीही काहीही वेव्ज त्या मेंदूमध्ये निर्माण होऊ शकतात. सन्माननीय राज ठाकरे यांच्या घरातसुद्धा त्यांच्या पत्नीवर पाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला, ही बातमी तुम्ही आम्ही वाचली. अहो, ती एक महत्त्वाची व्यक्ती आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातली सुप्रसिद्ध व्यक्ती आहे, म्हणून ही घटना बाहेर आली. मी माझ्या डोळ्यात देखत 3 ते 4 घटना मी स्वतः पाहिल्यात माझ्या आसपास. पाळलेलं कुत्रं अंगावर गेलं, चावलं. नशीब सगळं कुत्र्यांना अँटी रेबीज वगैरे दिलेलं होतं. स्वतःलासुद्धा लगेच जाऊन ट्रीटमेंट घेतल्या, इंजेक्शन्स घेतली, म्हणून ते सगळे मालक मालकीण वाचले. पण नुसत्या कुत्र्याच्या लाळेनीसुद्धा जर वेळीवर कांदा, बटाटा, टोमॅटो घरात चिरताना छोट्या छोट्या जर जखमांच्या रेषा पडल्या असतील बोटाला, आणि त्याच्यातनं जरी कुत्र्याची लाळ गेली तरीसुद्धा भयानक रोग होतो, हे सिद्ध झालं आहे. सायंटिफिकली असे काही रुग्ण सापडलेले आहेत आणि आयुष्य बर्बाद झालं त्यांचं, संपलं आयुष्य त्यामध्ये. त्यामुळं जे काही चाकण, आंबेठाण या गावामध्ये या कुत्र्यांचा हल्ला झालेला आहे, त्या भटक्या कुत्र्यांनी जे एका स्त्रीच्या मृत्यूला कारणीभूत ठरले 10-15 कुत्री, त्यांचा तर सत्वर बंदोबस्त कायमचा व्हावा अशीच मी प्रशासनाकडे विनंती करतो. आणि प्रत्येक व्यक्तीलाच मी थोडंसं रात्री अपरात्री, आता तो इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यामुळं प्रत्येकाने काही ना काही स्वतःच्या सोबत ठेवण्यात यावं. जे इंडियन आर्म्स ॲक्टप्रमाणे बंधनकारक आहे असं काही ठेवू नका, पण जे तुम्ही ठेवल्यानंतर स्वतःचा बचाव करू शकाल अशा पद्धतीचं एखादं अलाउड असलेलं हत्यार किंवा एखादी जाड दंडुका हा सोबत असणं नितांत गरजेचं आहे. कारण वेळ सांगून येत नाही. पोटापाण्यासाठी जर 4-12ची शिफ्ट करून रात्री 1-1, 1:30 वाजता जर एखाद्या व्यक्तीला घरापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत असेल, तर त्याच्या या ट्रॅव्हलिंगच्या वेळेमध्ये भले तो मोटरसायकलवर असो, सायकलवर असो किंवा चालत असो, त्याला त्याच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच काहीतरी काळजी घेणं नितांत गरजेचं आहे. अशा सल्ल्यासह या व्हिडिओत खूप खूप संवेदनशील मनाने
त्या स्त्रीच्या सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभाग नोंदवून या व्हिडिओत पुन्हा एकदा विनंती करतो की असं घडलंच नाही पाहिजे. अशा पद्धतीने प्रशासनाने अशा भटक्या कुत्र्यांचा नक्की कायमचा बंदोबस्त करावा. याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह. कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल. 9310 व्हिडिओचा टप्पा आपण गाठलेला आहे. इतक्या मोठ्या लांब प्रवासात साथ दिल्याबद्दल प्रत्येक सबस्क्रायबरचे, प्रत्येक व्यक्तीचे, मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक मित्रमैत्रिणींचे, नातेवाईकांचे, सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि इतकंच सांगेन मी, 10,000 व्हिडिओच्या अपलोडकडे हा जो प्रवास सुरू आहे तो असाच निरंतर सुरू राहील, यामध्ये काहीच शंका नहीं. बस यूं ही चलते रहूँगा और आपसे रोज़ाना मिलने की कोशिश में ज़रूर रहूँगा.